महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे। या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे। दोन्ही गटांसाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे, पण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणे हा या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे। या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे उभे आहेत, तर शेवाळे यांची लढत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनिल देसाई यांच्याशी होणार आहे। त्याचबरोबर राईट टू रिकॉल पार्टीकडून बहुजन समाजाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यंदाची दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे। ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे हे पेशाने वकील असून मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले असून मुंबई मधल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत। महेंद्र भिंगारदिवे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली असून प्रत्येक विभागातून नगरमधून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे। निवडणुकीचा प्रचार करीत असताना सामान्य जनतेला होणारा त्रास, तरुणांना नसलेल्या नोकऱ्या, बेरोजगारी, महागाई या सगळ्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महेंद्र भिंगारदिवे यांनी सांगितले। विकासासाठी तुम्हाला मला निवडून द्यावे लागेल, निर्णय तुमचा आहे कोणाला मत द्यायचे, परंतु विकास कामे करण्यापुरती नसून अनेक विषय समस्यामधून आपल्याला जनजागृती करायची आहे। जनता त्रिकूट राजकारणाला कंटाळली आहे। जनतेसाठी वेगळे काहीतरी करण्याचे मी ठरवले आहे। जनतेच्या मनात निष्ठा, भावना, लोकप्रिय असा परिवर्तन घडवायचं आहे, म्हणून मी या लोकसभेच्या रिंगणात उतरलो आहे। त्यामुळे मला बहुमताने विजयी करून देण्याचे आवाहन महेंद्र भिंगारदिवे यांनी प्रचार सभेतून जनतेला केले। तर तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठल्या विभागातनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात, तुमच्या पक्षाचं नाव सांगा आणि ह्या पक्षाकडे तुम्ही काय म्हणून उभे राहिले ते तुम्ही सांगायचं। माझं नाव ॲडव्होकेट महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे। मी दक्षिण मध्य मुंबई ह्या मतदारसंघामधनं खासदारकी लढतो आहे। माझी निशाणी प्रेशर कुकर आहे, ॲट सिरियल नंबर 10 वरती आहे। ओके, मी ह्या रिंगणामध्ये यासाठी उतरलो की आमचा जो पक्ष आहे राईट टू रिकॉल, याचा मी अधिकृत उमेदवार आहे। अधिकृत उमेदवार ह्यासाठी की यांच्याकडे म्हणजे आमच्या पार्टीकडे जे मुद्दे आहेत ते सामाजिक विकासाचे मुद्दे आहेत। आम्ही जाती धर्माच्या राजकारणावरती आलेलो नाही, धर्माच्या बेस घेऊन आम्ही मतं मागत नाही। आम्ही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मतं मागतो आहे आणि देशाचा विकास जर करायचा असेल तर आमच्या पार्टीकडे जे मुद्दे आहेत, भारतातल्या कुठल्याही पक्षाकडे ते मुद्दे नाहीत। आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो, आम्हाला लोकांना शील्ड द्या, मजबूती बनवायचे। बाबासाहेबांनी संविधानामध्ये जसं मतांचा अधिकार दिला तसंच आम्हाला प्रोटेक्शनचा अधिकार, म्हणजे जर कुठला नेता चुकीचं काम करत असेल, कुठला पदाधिकारी चुकीचं काम करत असेल, कुठला कमिशनर असेल, डेप्युटी कमिशनर असेल, जज असेल, इतर कुठल्याही पदावरती जो याचं स्थान आहे, जर त्याने चुकीचं काम केलं तर त्या चुकीच्या कामावरून त्याला खाली खेच कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही कायदे आणायचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून ते करप्शन कमी होईल, देशाचा एक चांगली विकासाचा मार्ग म्हणजे समजलं ना, ज्युडिशरीमधून पण निकालात येतील लवकरात लवकर जे काही प्रश्न लोकांचे आहेत आणि देशाला एक चांगली दिशा मिळेल। त्या उद्देशाने मी ह्या पार्टीमध्ये जॉईन झालेलो आहे। ऑलरेडी मला होतं इकडनं 2-3 म्हणजे माझे परिचितमधले लोक होते, त्यांनी ऑफर केली, पण मी त्या ऑफरला थोडं सेटासाईड ठेवलं, कारण मला जाती धर्म मी म्हटल्याप्रमाणे मला जातीचं राजकारण नको आहे, मला कुठल्याही जातीचा टॅग नको आहे की बा या पर्टिक्युलर याच्यामध्येच तो हे करतो आहे। मला समाजाचं काम करायचं, मग त्या एरियामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोकं राहतात, त्यामुळे मी ॲज अ इंडियन सिटीजन म्हणून मी त्यांच्याकडे बघतो, मी कुठल्या जातीचं हे बघत नाही। मुंबईमध्ये निवडणुकीची उमेदवार आहे राईट टू रिकॉल ही नवीन पार्टी वर्षभरापासून आहे। त्याचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत काही प्रश्न। दक्षिण मध्य मुंबईमध्ये विविध अशी तगडी स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असेल, अपक्ष असेल आणि आता राईट टू रिकॉल या पार्टीतर्फे ते निवडणूक लढत आहेत। आपण विचारणार आहोत, महेंद्र काय सांगाल तुम्ही की दक्षिण मध्य मुंबईमध्ये तगडी स्पर्धा लागली आहे, अनेक असे म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूकमध्ये उभं केले, काय सांगाल? स्पर्धा तर आहे, ॲक्च्युली गेल्या 10 वर्षापासून बरेचसे म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत ते हे झालेले नाही, सॉर्ट आऊट झालेले नाही। इथे SRAचा खूप गंभीर प्रश्न आहे, वाशी नाका असेल, सिद्धार्थ कॉलनी असेल, लालडोंगर असेल, इथला हा जो SRAचा प्रश्न आहे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, याच्यावरती कुठला मार्ग निघायला तयार नाही। इथले बिल्डर लोकांना वेठीस धरून
काही दिवसांसाठी रेंट दिलं जातं आणि काही वर्षानंतर मग ते रेंटच दिलं जात नाही. मग लोकांना एवढं परेशानी होते की ते स्वतःच्या म्हणजे कमाईचे पैसे ते रेंटमध्ये भरतात आणि कित्येक लोकांना त्या टेन्शनमध्ये आत्महत्या झाल्या. काही लोक मेली तरी बिल्डर लोकांनी त्या जागेवरती असा कब्जा करून ठेवला की तिथे ना ते घरं बनवतात आणि नाही त्या लोकांना कुठलं त्याच्यातनं समाधान मिळतं. तर माझा असा हेतू आहे की आता ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमधनं लोकांनी एक चांगला उमेदवार निवडून द्यावा जेणेकरून समाजाच्या हितासाठी काम करेल. असं नाही की बाबा 5 वर्ष निवडून दिला आणि 5 वर्षानंतर जसं इलेक्शन जवळ आलं तर मग कुठेतरी आपलं काहीतरी हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचे, महिलांना एकत्र करायचं, वाट्या लोट्या वाटायच्या आणि मग ते इलेक्शन जिंकून यायचं. हा आमचा हेतू नाही. आमचा हेतू हा आहे का समाजामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत, तळागाळामध्ये लोकांना जे काय फेस करायला लागतात ते सगळ्या गोष्टी आम्ही राईट टू रिकॉलच्या माध्यमातून ते करायचा आमचा प्रयत्न आहे. जे मंडळी काम करत नाही, जे आमदार खासदार निवडून जातात वरती बसत नाही, तर त्यांना ते त्या पदावरती विराजमान झाल्यानंतर कामं नाही केली तर त्यांना खाली खेच कसं करता यावं, तो त्यांना त्या खुर्चीवरनं खाली खेचता यावं असा कायदा आम्हाला ह्या वापसी पासबुकच्या अंतर्गत म्हणजे ते अंमलात आणायचा आमचा प्रयत्न आहे. बरेचसे असे कायदे आहेत म्हणजे 35 कायदे आम्ही याच्यावरती विचार करतोय जे नागरिकांच्या हिताचे कायदे. आम्ही कुठल्याही धर्माचं राजकारण नाही करणार आहे, आम्ही समाजकारण करणार आहे राजकारणाच्या बेसवरती. म्हणजे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सत्ता येत नाही तुम्ही कुठलंही काम करू शकत नाही. आपल्याला निवडून द्यायला लागतो, मंत्री संत्री आपल्या एरियातनं निवडून जातात, पण एक साध्या सहीसाठी माणसाला त्याच्या दारामध्ये करून 5-10 वेळ जायला लागतो. साहेब इकडे आहे, साहेब तिकडे आहे आणि साहेबाची काय आपल्या पर्सनल कामं असतात, समाजाकडे कोणाचं लक्ष नसतं. संडास बाथरूम बांधले म्हणून काय मोठं प्रगती झाल्या असं होत नाही, आलं लक्षात. त्यामुळे लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांना कशामधनं त्रास होतो, रोजगार काय आहे, रोजगाराच्या संधी आहेत का, महिलांना काय अडचणी आहेत, रोज येणारे जे क्राईम्स वाढतात त्या क्राईमवरती काय आपलं कंट्रोल आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. आपण एका मोठ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहोत, तिथे संसदेमध्ये जाऊन कायदे बनवणार आहोत, तिथे कायदे लोकांच्या हिताचे आहेत की नाही हे आपल्याला बघायला लागेल. आपणच उगाचच म्हणजे फक्त यायचं, टाइमपास करायचं आणि मोठ्या मोठ्या रॅल्या काढून लोकांना फक्त ते दाखवायचं आणि मतं जिंकायचं हा आमचा हेतू नाही. आमचा हेतू एकदम तळागाळाशी जाऊन लोकांचे प्रश्न काय हे बघून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन समजलं ना, त्यांच्या हिताचे कायदे आम्हाला बनवायचे. याच्यामध्ये बरेचसे कायदे असे पण आहेत की जेणेकरून आता गव्हर्नमेंटच्या जागा आहेत किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत यांच्याकडे हजारो एकर जागा अशाच पडलेल्या आहेत ज्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं काही उत्पादन होत नाही, त्याच्यावरती कुठल्या पद्धतीचं गव्हर्नमेंटचा टॅक्स नाही आणि ते टॅक्स नसल्यामुळे त्या जागेचा जो आता समजा मुंबईमध्ये म्हटलं तर त्या जागेचा भाव असा एकदम म्हणजे गगनाला भिडलेला आहे. कुणाला काही बिझनेस करायचा असेल तर त्याच्याकडे जागा उपलब्ध नाही. तर आम्ही हा कायदा आणणार आहोत रिक्त जमिनीवरती टॅक्स लावण्याचा. त्याच्यामुळे काय होणार आहे, लोकांना ते टॅक्स लागल्यामुळे तो काय घरामधून टॅक्स देणार नाही, त्याला काहीतरी उत्पन्न त्या जागेवरती करावं लागेल. म्हणून लोकांना जमिनी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतील, काहीतरी तिथे डेव्हलपमेंट होईल, भारताचा चांगला विकास होईल. बाकी नॅचरल रिसोर्सेस पण बरेचसे आहेत ज्याच्यामध्ये आपण असा प्रयत्न करणार आहोत की जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या रॉयल्टीमध्ये शेअर दिला जावा. कारण आपण भारताचे नागरिक, ही भूमी भारत म्हणजे समजलं ना, वी द पीपल ऑफ इंडिया. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुरुवातच तिथून आहे. हे जे सरकार वगैरे आहे किंवा हे लोकांचं आहे, डेमोक्रेसी आहे. आणि डेमोक्रेसीमध्ये जर समजा कोण आपला हुकूम वाजवायचा म्हणजे डिक्टेटरशिप करणारा असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम जनता करणार. त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की लोकांचं सरकार आहे, लोकांपर्यंत त्याच्या फॅसिलिटीज आणि या गोष्टी जायला पाहिजे आणि त्या उद्देशाने राईट टू रिकॉल पार्टी आपला प्रयत्न करणार आहे. 35 कायदे आहेत जेणेकरून आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून हिताचे सगळे कायदे आहेत ते एक करून आम्ही इम्प्लिमेंट करू. आत्ताच्या घडीला हे आहे. नंतर बिझनेसमॅन लोकांना पण त्रास आहे, GST कायदा आहे त्याच्यामध्ये पण खूप असे लूप होल्स आहेत आणि जेणेकरून उद्योगधंद्यामध्ये लोकांना खूप त्रास होतो त्यातून. तर त्या कायद्याला पण आम्हाला म्हणजे सेट असाईड करण्यासाठी आमची भूमिका राहील. आणि या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही आम्ही तुमच्यावर डिस्कस केल्या, जे 35 कायदे ते एकंदरीत शांततेमध्ये बसून आपण ते एक करून डिस्कस करू शकतो. दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे, अनिल देसाई यांच्याशी काही चर्चा केली आहे का तुम्ही? तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभा आहात किंवा असं वाटत नाही दोघांनाही मतं पडतील समान म्हणून वगैरे आणि त्यातले म्हणजे तुम्हालाही मतं वगैरे पडतील असं? नाही, मला चर्चा करण्याचा संबंधच येत नाही ना त्यांच्याशी. त्यांचा माझा संबंध काय, मी कशाला का चर्चा करू? माझा अजेंडा वेगळा आहे, माझे विचार वेगळे आहेत, मी वेगळ्या धर्तीवरती काम करतो आहे. मला त्यांच्याशी संपर्क करण्याचा संबंधच येत नाही आणि मी करणार पण नाही. मला त्यांच्याशी संपर्क करण्याची काय गरज नाही. मी माझ्या कामावरती मला विश्वास आहे, मी माझं काम करत राहणार. आणखी एक विचारायचं आहे मला तुम्हाला
जनतेसाठी तुम्ही आता सांगितलं की बरीच कामं करणार, जी रखडलेली कामं आहेत ती करणार आहे, बरोबर. तुम्ही पांढरकवळचा विषय घेतला आपण, तर तिथे मेट्रो जाते, छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी मूर्ती आहे. बरोबर. काय सांगाल तर शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळून मेट्रो जाते, त्याचं तुमचं काय असेल धोरण, काय असेल? माझी प्रतिक्रिया हीच आहे की मेट्रो वगैरे जो आहे तो महाराजांच्या एकदम बरोबर हे जातं, तर ते अपमानजनक आहे. महाराजांचं स्थान खूप वेगळं आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तर त्यांचं म्हणजे जे स्टॅच्यू आहे एकतर तो कुठेतरी अशा ठिकाणी स्थलांतर व्हावा जेणेकरून तिथे म्हणजे समजलं ना, कारण गाडी जेव्हा जाणार तर तिथे पायाच्या बाजूने त्यांचं म्हणजे ते हे आहे, तर ते अपमानजनक आहे माझं मत आहे. तर त्यामुळे ते स्थलांतर व्हावं किंवा मग एकंदरीत तुम्ही खूप उंच जर केलं तर ते थोडंसं कदाचित माझ्या मते योग्य राहणार नाही, कारण इकडे तिकडे समजलं म्हणजे ती स्ट्रक्चरला बाधा येऊ शकते भविष्यामध्ये. ते स्थलांतर जर एका ठिकाणी अशा ठिकाणी केलं की जिथे कुठे वर्दळ नसेल आणि कुठल्या पद्धतीचं म्हणजे विटंबना होण्याचे चान्सेस नसतील, तर अशा ठिकाणी स्थलांतर केलं तर जास्त बरं राहील. कारण बिलकुल रस्त्याच्या मध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज पण तिथे समजलं ना, म्हणजे ट्रॅफिक जामचा विषय किंवा मग ह्या सगळा प्रकार आहे. तर माझं म्हणजे प्रामाणिक मत आहे की विटंबना व्हायला नाही हवी, एक चांगल्या ठिकाणी एक स्टॅच्यूला स्थलांतर व्हायला पाहिजे माझं असं. कारण तिकडनं मेट्रो जाणार आहे, ते स्ट्रक्चर आहे, तर तिथनं कोण कधी चुकून गुटखे खाणारे आपल्या महाराष्ट्रात काही कमी नाहीत. तर पिचकारी वगैरे म्हणजे अशा सगळं प्रकार आहेत, ते चांगल्या गोष्टीला पण घाण करणारी लोक आपल्याकडे आहेत. मग ते विटंबना होईल, तर ते आपल्याला म्हणजे नाही होणार असं, म्हणजे विषय तो गंभीर आहे. त्यामुळे स्थलांतर व्हावं असं माझं मत आहे. जरी तुम्ही उभा केलं तर किती उभा करणार, करून करून ते स्ट्रक्चर खूप उंचावर जाईल, तर मग तेवढ्यापर्यंत रीच होणार नाही ना माणूस. दक्षिण मध्य मुंबईमध्ये विविध जातीचे लोक आहेत, म्हणजे खूप बहुल असा हा एरिया आहे. तर ख्रिश्चन असतील, मुस्लिम असेल, शीख असेल, आपले दलित बांधव असतील, मराठा हिंदू बांधव असतील, सगळ्या धर्माचे प्रांत इथे राहतात. काय सांगाल, म्हणजे कुठल्या समाजाचा पाठिंबा तुमच्याशी आहे? मला भारताच्या नागरिकांचा पाठिंबा आहे. मी भारताचा नागरिक म्हणून याच्यामध्ये आलेलो आहे. मला कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, गरिबाचा, अमीरांचा, कोणाचाही काही संबंध नाही. मी कुठल्याही जाती धर्माचं राजकारण करत नाही. मला सगळे सारखे आहेत. मी NCC कॅडेट आहे आणि NCC कॅडेट असताना आम्हाला हेच बघितलं, आम्ही भारत माता की जय सगळे मिळून म्हणत होतो एकत्र. त्यामुळे मी ह्या जाती धर्माच्या राजकारणात पडत नाही. ज्याला वाटतं की महेंद्र भिंगारदेव एक चांगला कॅन्डिडेट आहे, शिकल्या सवरलेला आहे आणि तो देशाच्या हिताचं काहीतरी करेल, असा व्यक्ती मला मतदान करेल. मला सगळ्यांची मतं चालतील आणि मी सगळ्यांसाठीच काम करणार आहे. मला कुठल्याही एका पर्टिक्युलर वर्गाशी संबंधित नाही आहे. मी आलं लक्षात. मला ते धर्माचं राजकारण आवडत नाही आणि मी ते करतही नाही. मला जाती आवडत नाही, समजलं ना, तो जातीपातीचं राजकारण आणि ते हीन भावनेमध्ये कुणाला बघायचं हे मला आवडत नाही. माझ्यासाठी सामान्य नागरिक सारखे आहेत आणि ते सर्वसामान्य नागरिक जे मला समजून घेणारे असतील ते सर्व मला मतदान करतील आणि मी त्यांच्या हिताचंच काम करणार आहे. प्युअरली सोशल वर्क. कुठल्याही कुणाला हे खाली बघण्याचं काम नाही, कुणालाही वरती बघणं आहे. ॲट पार सगळे माझ्यासाठी एका लेवलवरतीच आहे. रोजगाराचा मुद्दा घेतला तर आपली तरुणाई आहे ती विविध नशेच्या लेखात वगैरे चाललेली आहे, नोकऱ्या नाही आहेत उपलब्ध वगैरे, सगळे घरी बसलेले आहेत किंवा क्वालिफिकेशन झालेले, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते घरी आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत. या संदर्भात काय होईल तुमचं, काय म्हणजे तुम्ही कशा पाठिंबा द्याल सगळ्यांना? पाठिंबा बघा कसं आहे, कोविडच्या नंतर बऱ्यापैकी लोकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यांना बँकवाले एवढं परेशान करतात, त्यांचे हाऊसिंग लोन वगैरे असतील किंवा कुठले इतर लोन भरायला, आणि एवढं टॉर्चर होतं त्यांना की ते रोजगाराचा एवढा म्हणजे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे लॉकडाऊनच्या नंतर. आणि याच्यावरती कुठलेही राजकारणी लोक जे आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी बेरोजगारी हा प्रश्न कधी घेतलेलाच नाही. जाती धर्माच्या राजकारणामध्ये जे सगळे बिझी आहेत. आता हा तरुण वर्ग जो आहे याच्या हाताला कामच नाही. ते कामाच्या फ्रस्ट्रेशनमध्ये कित्येक मुलं समजलं ना आत्महत्या करत आहेत. बरेचसे म्हणजे इश्यूज वाढत चाललेले. याच्यावरती मला एक संधी दिली तर मी निश्चितपणे याच्यावरती काहीतरी चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन आणि मुलांना रोजगाराच्या काहीतरी संधी उपलब्ध करण्याचा माझा विश्वास. तुम्ही आता या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा आहात, काय वाटतं? मी निवडणुकीमध्ये उभा आहे तर मला असं वाटतं की लोकांनी एक संधी मला द्यावी. आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी देऊन पाहिली, त्याचं रिझल्ट काय हे पण तुमच्या समोर आहे. आज आमच्यासारख्यांना आम्ही प्रयत्न करतो, आम्ही ते डेअरिंग करतो इलेक्शन लढण्याचे, कारण आम्हाला ती संधी हवी, समाजाच्या काम करण्याची संधी हवी. आम्ही क्वालिफाईड आहोत. मी स्वतः LLB केली आहे. मी डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम पण दिलेली आहे. मी LLM पण करतो आहे आणि समाजाच्या मी लहानाचा मोठा झोपडपट्टीमध्ये झालो. तर झोपडपट्टीचे प्रश्न काय आहेत हे मी माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतो. म्हणजे समजलं ना, मी ते चटके सहन केलेले आहेत
आणि मला असं वाटतं की समाजामध्ये आम्ही ज्या परिस्थितीनं वागलो एवढं म्हणजे समजलं ना, तर समाजामध्ये आपली मुलं पण त्या पद्धतीने ग्रो झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. हा एक प्रामाणिक हेतू आहे आणि समाजकारण करण्याचाच एक हेतू आहे. असं काय इलेक्शनचं आलं म्हणून आपल्याला काय वेळ नाही आहे, फावला वेळ भेटला आणि म्हणून आपण टाइमपास करायचा आहे असा हेतू नाही आहे. बिलकुल हेतू प्युअर आहे की समाजकार्य करायचं. एक संधी जर मिळाली तर त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल, हे मी स्टॅम्प पेपरवरती पण लिहून देऊ शकतो. नाही, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, त्यांच्या विविध आपल्या बैठका चालू आहेत, सभा चालू आहेत, सभेचं धडक आहे, प्रचार रॅली आहे, रोड शो वगैरे, यापैकी तुम्ही काय करणार? नाही, याच्यापैकी मी फक्त लोकांपर्यंत संपर्क करतोय. ह्या रोड शो वगैरे करण्यामध्ये माझा काय एवढा काही इंटरेस्ट नाही. काय प्रॅक्टिकली काय फक्त लोकांना फक्त दाखवण्यापुरतं मला म्हणजे समजलं नाही, हे करायचं नाही. हे काय इव्हेंट नाही आहे, फक्त काय लोकांना दाखवलं, एक एंटरटेनमेंट झाला आणि विषय संपला. हा देशाचा एक चांगला प्रतिनिधी निवडण्यासाठी इलेक्शन आहे हे. आणि याच्यामध्ये लोकांनी विचारपूर्वक निवडून एक चांगला द्यावं. मी असं म्हणत नाही की मीच खूप समजलं ना, पण मी उभा राहिलो तर माझ्याकडे लक्ष द्यावं आणि मला निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे. बाकी तर सगळा कल आणि जनतेचा आहे. जनता ज्यांना योग्य समजेल त्यांना देईल, ते त्यांचं कल आहे ॲक्च्युली. आता त्यांनी बघितलेलं आहे, इतरांना पण त्यांनी दिलेले आहेत, चान्स दिलेले आहेत. तसंच मला एक चान्स द्यावा अशी माझी विनंती. आणि जर मी मला चान्स दिल्याच्या नंतर पण फेल झालो तर आयुष्यामध्ये मी कधी त्यांच्यासमोर इलेक्शनमध्ये येणार नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.